श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री संत बाळूमामा यांच्या जीवनातील एक कथा आपण ऐकणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सच्चे भाविक दाजी यांना मानाचा आशीर्वाद. मामांच्या बकऱ्यांची सेवा करण्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर चिमुरड्यांचा दाजी हरिसिद्ध हा मामांचा भक्त त्यांच्या घरी परत गेला. त्यानंतर 2 वर्षे मामांच्या भेटीलाच आला नाही. भक्तांची सदा आठवण ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा. पुढे इसवी सन 1952 मध्ये पट्टणकोडातील यात्रेतून मामांनी दाजीला भेटून जाण्यासाठी निरोप पाठविला. निरोप मिळताच दाजी मामांना भेटायला आला. आल्याच मामांच्या तो पाया पडला. मामांच्या दर्शनाने त्याला खूप समाधान वाटले. त्यावेळी मामा व दाजीमध्ये जो संवाद झाला तो आपण ऐकणार आहोत. तर मामा म्हणाले, दाजी कसं काय बरं हाय का? दाजी म्हणाले, बरं आहे की मामा. मामा, शेरडं कुठं आहेत? दाजी म्हणाले, वाळव्याला आहेत. मामा, घराकडे केव्हा जातोस की नाही? दाजी, जातो की, महिन्या-सव्वा महिन्यानं घरी. तर मामा म्हणाले, वैर घराकडं महिन्या-सव्वा महिन्याचं जातोस आणि माझ्याकडं किती दिवसांनी आलास? तुला बघावं, 2 प्रेमाच्या गोष्टी बोलाव्यात असं वाटलं तर मी काय करावं र? अरे दाजी, तुझं माझं नातं भक्तीचं प्रेमाचं हाय. हे बोलत असताना मामांच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू ठिबकत होते. हे पाहून दाजीचे हे अंतःकरण प्रेमाने भरून आले. त्यांचा घसा दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. यामुळे देवाचे आणि भक्ताचे अंतरंग हलके आणि मोकळे झाले व दोघांचे समाधान झाले. मागे दाजी नवसाप्रमाणे बकऱ्यात सेवेला आला होता. तेव्हा त्याच्या घरी स्वतःच्या 9 शेळ्या होत्या. परंतु मामाच्या बकऱ्यांच्या सेवाकाळात त्यांच्या घरच्या 3 शेळ्या मरण पावल्या. ही घटना सांगून दाजीने मामांना याची आठवण करून दिली. ही आठवण सांगताना दाजींना हुंदका आला. त्या क्षणी झालेला हा संवाद. मामा, अरे असं कसं सारखा रडतोस काय? दाजी म्हणाले, मामा तुम्ही देव आहात. तुम्ही माझं सगळं काही कराल म्हणून तुमच्याकडे आलो आणि माझ्या 3 शेळ्या तुम्हीच मारून टाकल्यात. मामा, अरे अशा किती शेळ्या तू राखशील? शेळ्या राखायला फक्तच घट्ट काल. तू शेरडं राखायला कंटाळशील एवढं मी देईन. यानंतर देव व भक्ताचं जेवण खाण झालं. त्यानंतर मामांचा निरोप घेऊन दाजी चिमुरड्याला आपल्या घरी परतला. नंतर एकदा सहज मामा चिमुरड्याला गेले होते. तेथे ते दाजींच्या घराजवळच शेजारच्या घरी बसलेले होते. दाजी त्यांना भेटायला आला. त्याने मामांना नमस्कार केला. मामांनी त्याला विचारले, दाजी तुझं घर कोणतं? तुझी जागा कोणती? दाजी म्हणाला, माझं घर नाही, छप्पर हाय साधं. त्यावेळी हसू देत पुढे होईल असा सूचक आशीर्वाद मामा बोलले होते. हा प्रसंग झाल्यानंतर काही वर्षातच इसवी सन 1964 साली दाजीला 9 खणांचा सोपा व माझघर असणारे घर बांधण्याचा योग जुळून आला. पुढे सवड काढून दाजी मामांच्या दर्शनाला आला. त्यावेळी मामांनी 1 बंधा रुपया त्याच्या अंगावर फेकला. मामांचा प्रसाद समजून दाजीने तो रुपया घेतला. त्यावेळी मामांनी दाजीला सक्त ताकीद दिली, माझा हा रुपया कोणाला द्यायचा नाही, खर्चायचा नाही. माझा रुपया मी मागेन तेव्हा मलाच परत द्यायचा. दाजींनी मामांनी दिलेला तो रुपया जीवनभर सांभाळून ठेवला होता. इसवी सन 1990 सालच्या श्रावण मासात घडलेली ही दुसरी घटना. दाजीच्या शेतातील घरात एक चूल होती. त्या चुलीवर मामांनी दिला होता तसाच 1947 सालचा ठसा असलेला 1 रुपया दाजीला मिळाला. तोही मामांचा प्रसाद समजून दाजीने सांभाळून ठेवला आहे. दाजीला मामांनी एकदा म्हटले होते, अरे दाजी तू माझ्याकडे येतोस त्याची आठवण म्हणून तुझ्याकडे काही खूण आहे का? यावर दाजी मामांना म्हणाला, तशी काही वस्तू नाही मामा. त्यावेळी मामांनी दाजीला स्वतः एक फोटो दिला व ते म्हणाले,
हाच तुझा देव, ह्याला तू सांभाळ. सद्वीत येऊन तो फोटो घेऊन दाजी घरी परतला. ठाणापूरच्या शंकर मोरेश्वर बुवांनी देखील असाच एक मामांचा फोटो आणला होता. ठाणापुरात त्यांच्या शेतातील झोपडीमध्ये त्या फोटोची ते नित्यपूजा करीत असत. दाजी एकदा त्या भागातच शेळ्यांचा कळप घेऊन गेला होता. त्याने एकदा मोरेबुवांकडे असलेला तो मामांचा फोटो पाहिला. त्यानंतर तेथे असेपर्यंत तोही दररोज सकाळी अंघोळ करून मामांच्या फोटोला उदबत्ती ओवाळून दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि यानंतर तो त्याच्या कामाला जायचा. असा नियम 1.5 महिने त्याने केला. त्यानंतर आपल्या शेळ्यांचा कळप घेऊन दाजी दुसरीकडे गेला. दरम्यान कामानिमित्त शंकरबुवांना मुंबईला जावे लागले. मुंबईला जाताना पूजाविधी अडू नये म्हणून मामांचा तो फोटो शंकरबुवांनी पिल्लू पाठवायला दिला. पिल्लू पाटलाने तो फोटो त्याच्या घरातील एका कपाटात ठेवून दिला. शंकरबुवांना मुंबईला जाऊन 7-8 महिने झाले असे. तोच एके दिवशी पिल्लू पाटलाच्या स्वप्नात मामा आले व त्याला म्हणाले, अरे पिल्लू, शंकरबुवाने आणून मला बंदीखान्यात टाकले आहे. तू आता माझी बंदीखान्यातून सुटका कर. मला तू माझ्या दाजीच्या ताब्यात दे. पिल्लू पाटलाने दाजीला बोलवून घेतले व त्याला स्वप्नात मामांनी दिलेली आज्ञा सांगितली आणि मामांचा तो फोटो दाजींच्या हातात ठेवून दिला. याप्रमाणे पहिला फोटो इसवी सन 1961 साली स्वतः मामांनी दाजीच्या हातात दिला आणि दुसरा फोटो येनकेन प्रकारे पिल्लू पाटलांकडून मिळाला. तेव्हा प्रेमळ दाजींच्या मुखातून सहजोत्तर दिखाली होती, ठाणापुरात तुझी मनोभावी सेवा केलेली सेवा तू विसरला नाहीस, म्हणून देवा आज पुन्हा माझ्या घरी आलास. यावेळी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरकळत होते. त्याने मामांचा तो दुसरा फोटोही त्याच्या पूजेत ठेवला. या प्रकारे मामा भाविकांना वेगवेगळे अनुभव देत असत हे दाजींच्या उदाहरणावरून समजते. सध्याही तसे अनुभव भाविकांना अनुभवास येत आहेत. तर स्वामी भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाचा आलेला तुम्हाला अनुभव कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. धन्यवाद.